ती काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी। नेमकं काँग्रेस पक्षाचे काय मत आहे ताई, आपण पाहिलं असेल आज सकाळपासून जे चालू आहे की इथून पुढे होणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकेच्या या स्वबळावर लढायचा असा निर्णय घेत आहे कुठेतरी ठाकरेंची शिवसेना। नाही, ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेते हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आणि संजय राऊत जे बोलतात मला असं वाटते ते त्यांच्या पक्षाशी संदर्भातली भूमिका मांडतात, परंतु त्यांच्या पक्षनेत्यांची काय भूमिका आहे। शेवटी आघाडी हा निर्णय पक्षांचे नेते घेत असतात। आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ज्या तृणय सीटा मिळाल्या त्या तृणय सीटा मिळाल्या नाहीत, ती भूमिका आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगू। आमच्या पक्षांचे नेते जी भूमिका घेतील शेवटी ती आम्हाला मान्य करावी लागेल, कारण शेवटी मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजी निर्णय घेणार की पक्षांच्या मध्ये आघाडी करायची की नाही करायची। त्यामुळे त्यांचे पक्षाचा निर्णय त्यांचे पक्षाचे नेते घेतील, पक्षाच्या नेत्यांच्या, कारण शेवटी आघाडीमध्ये काम करत असताना ज्यावेळी निर्णय झाला लोकसभेमध्ये 4 सीटा त्यांनी लढायचा, 2 सीटा आम्ही लढायचा किंवा 11 सीटा आम्ही विधानसभेमध्ये लढण्याचा, आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जास्त सीटा मिळायला पाहिजे होता। पण शेवटी निर्णय झाल्यानंतर आम्ही एक दिलाने एक मनाने त्या ठिकाणी मेहनत केली आणि प्रामाणिकपणे काम करून ज्या आहे त्या 14 सीटा महाविकास आघाडीच्या ज्या आहे त्या मुंबईमध्ये निवडून आल्या। त्यामुळे मला एवढंच सांगायचं या माध्यमातून की जर एकत्र लढायचं आहे किंवा सेपरेट लढायचं, हे निर्णय जे असतात हे असे सार्वजनिक माध्यमातून सांगायचे नसतात, ते चर्चा केली पाहिजे वरती आणि आम्हाला सांगितलं पाहिजे। नक्कीच, मात्र आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकांचा जो निकाल होता हा महाविकास आघाडीमध्ये किती प्रभावशाली होता हा सगळ्यांनीच पाहिला होता। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत थोडंसं गणित चुकल्यासारखं निकाल आला होता। मग या अनुषंगाने म्हणजे हा निकाल बघून हा निर्णय घेतला जातोय असं तुम्हाला वाटतंय का कुठे, की ज्याप्रमाणे ते बोलतायत की प्रत्येक कार्यकर्त्यांना संधी भेटली पाहिजे हा एक विषय असू शकतो, तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, मला माहित नाही त्यांच्या मनात काय, मी काय त्यांच्या मनामध्ये जाण्याला काय मी त्यांचं अंतर्मन जाणत नाही, त्यांचं मन काय म्हणतं। पण सर्वसाधारणपणे मला जे दिसतं की कार्यकर्त्यांची इच्छा असते की मला संधी मिळाली पाहिजे। आता जसं मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, कार्यकर्त्यांचं म्हणणं हे सुद्धा असतं की तुम्ही मोठ्या इलेक्शनला जे आहे ते त्या ठिकाणी काम करता, हे करता, पण एकत्र येता, पण छोट्या इलेक्शनला एकत्र राहत नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांची दोन्ही भूमिका असू शकतात। आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं की आम्हाला लोकसभा आणि विधानसभेला नाही मिळालं ज्या तऱ्हेने प्रतिनिधी मिळायला पाहिजे होतं, पण शेवटी आघाडीमध्ये जो निर्णय असतो ते पक्षश्रेष्ठी घेत असतात। एकदा आघाडी झाल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये जे निर्णय घ्यायचे असतात ते पक्षश्रेष्ठी घेत असतात। त्यामुळे बिलकुल तो निर्णय जो पण घेतला जाईल तो पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून घेतला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।